गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर येथील पहलगाम भागामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला। या गोळीबारात अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला। या भ्याड हल्ल्यानंतर देशभरासह जगभरातून दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। तर देशामध्ये या हल्ल्यानंतर एक संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले। त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवित पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करत दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर दिले होते। त्यानंतर पाकिस्तानकडून देखील भारतावर ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु भारतीय सैन्याने त्याचे जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानला नमविले। या सर्व घटनांनंतर भारतात पाकिस्तानबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली होती। यातूनच भारतातून पाक शब्दाचा नामोल्लेख टाळावा अशी मागणी देखील जोर धरू लागली होती। याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील मधुर मिठाई या मिठाई व्यवसायाचे संचालक पुरोहित या कुटुंबियांनी बकरी ईदच्या दिवशी नवा निर्णय घेत आपल्या दुकानांमध्ये असलेल्या म्हैसूर पाक व डिंक पाक या मिठायांचे नाव बदलून म्हैसूर श्री व डिंक बर्फी असे ठेवण्यात आले आहे। त्यांच्या या निर्णयाला नगरकरांकडून देखील आता मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे। दिल्ली गेट येथे आमचा व्यवसाय 45 वर्षापासून पिढीजात चालू आहे। आता सध्या जे पहलगाम हल्ला झाला, पाकिस्ताननी जो भ्याड हल्ला केला, त्याच्या निषेधार्थ आम्ही आमच्या व्यवसायात म्हैसूर पाक आणि डिंक पाक यांचं नाव बदलून म्हैसूर श्री आणि डिंक बर्फी असं ठेवण्यात आलेलं आहे। तर याचा आम्हाला ग्राहकांकडून भरपूर उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला। लोकांनी त्याचं कौतुक केलं। म्हैसूर पाक हा राजस्थान येथील जयपूर येथील प्रसिद्ध मिठाई आहे आणि महाराष्ट्रात पण याला खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे। डिंक पाक आणि म्हैसूर पाक, तर एक भारतीय म्हणून याचं नाव पाकचं नाव इथं येऊ नये म्हणून आम्ही त्याचं नाव बदलून म्हैसूर श्री आणि डिंक श्री असं ठेवण्यात आलं। भारत पाकिस्तानचं जे युद्ध झालं आणि पहलगाममध्ये पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी जे आपल्या निष्पाप नागरिकांना जे हल्ला करून निषेध करून टाकला, त्यांची हत्या केली, त्याचा निषेधार्थ म्हणून आपल्या भारतीय सैन्यांनी हिंदुस्थानाने त्यांच्यावर हल्ला केला, सिंदूर ऑपरेशन सुरुवात केली। एक चोख प्रत्युत्तर त्यांना दिलेलं आहे। परंतु आमची नगरमध्ये महाराष्ट्रातली सर्वात पहिली मिठाईची दुकान आहे, त्यातलं आम्ही नाव ग्राहकांच्या आग्रह खातीर बदलून टाकलेलं आहे। आपल्याकडं नगरमध्ये मिठाईच्या दुकानात म्हैसूर पाक आणि डिंक पाक हा जो एक शब्द होता आणि वारंवार कस्टमरची आमच्याकडे खूप जास्त मागणी आहे म्हैसूर पाकसाठी आणि डिंक पाकसाठी, आणि त्या मागणीनुसार जो शब्द ग्राहकाच्या तोंडातून जो पाक येतो तो त्यांच्या पण एक कुठेतरी मनाला ठेस लागते आणि ते आमच्या मनाला पण कुठेतरी एक पहलगामच्या हल्ल्याचं एक मेमरी येते। म्हणून तो आम्ही शब्द बकरीच्या दिवशी तो काढण्यात आला। आम्ही तो निर्णय घेतला पुरोहित कुटुंबाने आणि आम्ही कालपासून म्हैसूर श्री आपल्या गणेशाच्या कोणती सुरुवात करतो ती श्री गणेशापासून करतो, म्हणून आम्ही तो म्हैसूर पाकच्या आधी म्हैसूर श्री आणि डिंक पाकच्या नंतर डिंक बर्फी आजपासून आम्ही मधुर मिठाई दिल्ली गेट येथे निर्णय घेतलेला आहे। आणि मी सर्व आपले जे व्यापारी वर्ग असेल महाराष्ट्रातले हिंदुस्थानातले, आपण युद्धाच्या भूमीवर जाऊन आपण त्यांना युद्ध तर करू शकत नाही, पण त्यांना आपल्यासाठी सैन्य तिथं युद्ध करतोय, त्यांना कुठेतरी मनोबल एक सपोर्ट देण्यात येणार म्हणून आम्ही फुलाची पाकळी एक छोटासा उपक्रम केलेला आहे। म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी या सर्वांनी हा उपक्रम प्रत्येकाने राबवावा। जसं पहलगाम हल्ला झाला आपल्या भारतावर, ते भारतावर जसं पहलगाम हल्ला झाला त्याचा निषेधार्थ त्याचा पाक शब्द आहे यानं मधुर मिठाई यांनी ते काढूनच टाकले पूर्ण। असं सर्व इथं केलं पाहिजे, त्याचा पूर्ण भारत निषेध करत आहे पाकिस्तानचा। तसंच मधुर मिठाई यांनी खूप चांगला निर्णय घेतलाय की त्यांचं म्हैसूर पाक होतं, त्यांनी पाक हा शब्द काढून म्हैसूर श्री केला आहे। असं मधुर मिठाई यांचं खूप अभिनंदन। असं सर्व दुकानदारांनी व्यापाऱ्यांनी सगळीकडून पूर्ण भारतातूनच पाक हा शब्द पूर्ण काढूनच टाकला पाहिजे।